बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची ओळख एका मॉलमध्ये नोकरी करताना झाली. दोघेही मेहनती होते, आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होते. सुरुवातीला ही ओळख केवळ मैत्रीपुरती मर्यादित होती. मात्र वेळ जसा पुढे जात गेला तसं त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नीतूने करिअरच्या स्वप्नांना प्राधान्य दिलं आणि बिहार पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत घेतली. तिच्या जिद्दीला यश मिळालं आणि 2015 मध्ये ती बिहार पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. त्यावेळी पंकजनेही तिच्या यशाचा आनंद मनापासून साजरा केला. नीतूला तिच्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेताना पाहून त्याला अभिमान वाटत होता. करिअरमध्ये यश आल्यावर 2019च्या जानेवारीत दोघांनी मोठ्या आनंदात लग्न केलं. संसार सुखाचा सुरू झाला आणि त्याला 2 गोंडस मुलांची जोड मिळाली. नीतूची सुरुवातीला नवगाछिया येथे पोस्टिंग झाली आणि नंतर भागलपूर SSP कार्यालयात तिची बदल झाली. घर, संसार आणि नोकरी यांचा तोल सांभाळत नीतू तिचं आयुष्य पुढे नेत होती. पहिले काही वर्ष दोघांचं नातं प्रेमाने भारलेलं होतं. मात्र जसा जसा काळ पुढे गेला तसे तसे दोघांमध्ये मतभेद वाढू लागले. त्यातच पंकजच्या मनात नीतूविषयी संशयाची पाल चुकचुक लागली. नीतूच्या वागण्यात बदल झाल्यासारखा त्याला जाणवू लागला. ती सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असे, उशिरापर्यंत कामानिमित्त बाहेर राहत असे आणि तिच्या हावभावांमध्येही काहीतरी वेगळेपण होतं. पंकजच्या मनात शंकेचं कीड घर करू लागलं. त्याला असं वाटू लागलं की नीतूचं कोणाशी तरी अनैतिक नातं आहे. सुरुवातीला त्याने हे विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू त्याचा संशय वाढत गेला. तो नीतूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला, तिच्या फोनमध्ये पाहू लागला. ज्या प्रेमावर त्याचा संसार उभा होता त्याच प्रेमावर आता शंकेची सावली पडत होती. पंकजच्या या वागण्यामुळे नीतू त्रस्त झाली. ती वारंवार त्याला समजावत होती की तो विनाकारण संशय घेत आहे. मात्र तिच्या प्रत्येक प्रयत्नाला पंकजकडून फक्त आरोपांचीच उत्तरे मिळत होती. त्यांच्यात वाद वाढू लागले, संवाद कमी होऊ लागला. जिथे कधी काळी प्रेम आणि विश्वास होता तिथे आता संशयाने भांडण उरली होती. पंकजच्या मनातील संशयाने त्याला अस्वस्थ केलं होतं. त्याला असं वाटत होतं की नीतू त्याच्याशी काहीतरी लपवते आहे. दुसरीकडे नीतूला वाटत होतं की पंकज तिच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवत नाही आणि हेच त्यांच्या नात्याला घातक ठरलं होतं. सुखी संसाराच्या स्वप्नांना हे संशयाचे ढग झाकळून टाकणार होते. त्यांचं नातं या वादळातून वाचेल की त्याचा शेवटी काहीतरी भयानक होईल हे अजूनही अनिश्चित होतं. पंकजच्या मनातला संशय दिवसेंदिवस वाढत गेला. त्याने नीतूच्या हालचालींवर अजून बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिला कोण फोन करतो, ती कोणाशी बोलते, तिच्या कार्यालयात तिचं कोणाशी विशेष जुळतंय, या सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष असायचं. नीतूला सुरुवातीला हे सगळं हास्यास्पद वाटलं. तिनं पंकजला अनेक समजावून सांगितलं की तो उगीच शंका घेत आहे, पण पंकजच्या मनातील शंका दूर होण्याऐवजी आणखी दृढ होत गेली. नीतू आणि पंकज यांच्यातील संवाद आता केवळ भांडणापुरता सीमित राहिला होता. पूर्वीचं प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर आता नष्ट होत चालला होता. पंकज नेहमीच्या ऋतूच्या उशिरा येण्यावरून, फोनवर कुणाशी तरी बोलण्यावरून वाद घालत असे. नीतू त्याला सारं काही स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असे, पण पंकज त्याच्या मनातील संशयाच्या जाळ्यात अडकत चालला होता. एक दिवस पंकजनं नीतूचा फोन चोरून पाहण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी नीतूला फार संताप आला. मी तुझी बायको आहे, संशयास्पद गुन्हेगार नाही. का सारखं माझ्यावर लक्ष ठेवतोस, तिनं रागारागाने विचारलं. पण पंकज काही ऐकायला तयार नव्हता. तू खरंच काही लपवत नाहीस ना, तर मला तुझ्या फोनमध्ये बघू दे, असं म्हणत त्यानं तिला जबरदस्तीने तिचा फोन दाखवायला लागला. फोनमध्ये काही संशयास्पद नव्हतं. नीतूच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं शांत स्वरात विचारलं, पंकज, इतका अविश्वास असेल तर आपण कसे एकत्र राहू? या घटनेनंतर नीतू पंकज पासून दरावू लागली. ती पूर्वीसारखी प्रेमानं बोलायची नाही, घरात फारशी वेळ घालवत नव्हती. घरात असली तरी गप्प असायची.
दोघांमधलं नातं आता तणावपूर्ण झालं होतं. एका रात्री पंकजने पुन्हा नीतूवर संशय घेतला. तो चिडून म्हणाला, तुला आता माझ्यासोबत राहायचं नाही का? तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे म्हणूनच तू माझ्याशी बोलत नाहीस. नीतूला हे ऐकून प्रचंड दुःख झालं. तिनं ठामपणे उत्तर दिलं, मी आयुष्यभर तुलाच प्रेम केलं, पण आता वाटते की मी चुकीची माणसं निवडली. संशयाच्या आधारावर तू माझ्यावर विश्वास ठेवायचा नाहीस, तर असं नातं ठेवायचं तरी कशाला? हे ऐकून पंकज हादरला. त्याला कळून चुकलं की त्याच्या संशयाने त्याचं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं. पण आता सगळं पूर्वीसारखं करता येईल का? नीतू आणि पंकजचं नातं वाचेल का? की त्यांच्या प्रेमकथेचा शेवट वेगळ्या वर्णावर होईल? नीतू पंकजला माफ करेल का? पंकजला स्वतःच्या चुकीची जाणीव होईल का? की संशयाने एक सुंदर नातं कायमचं उद्ध्वस्त होईल? पुढे काय होणार हे वेळच ठरवणार होती. बिहारमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भागलपूर जिल्ह्यातील या घटनेची सुरुवात काही वर्षापूर्वी झाली होती. पंकज आणि नीतू यांचं प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही काळ त्यांचं आयुष्य आनंदात गेलं, पण हळूहळू नात्यात दुरावा येऊ लागला. नीतू बिहार पोलीस दलात कार्यरत होती. तिच्या नोकरीमुळे तिच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल झाले. नाईट ड्युटी, वेगवेगळ्या ठिकाणी तैनात राहणं, सहकाऱ्यांसोबत अधिक वेळ घालवणं, या सगळ्यामुळे पंकजच्या मनात संशयाचं बीज रुजलं होतं. त्याला सतत वाटत राहिलं की नीतूच्या आयुष्यात कोणीतरी दुसरा आहे. तिच्या बदललेल्या वागण्यामागे कोणीतरी तिसरा व्यक्ती आहे, असा त्याचा ठाम समज झाला. सुरुवातीला तो हे विचार मनातून झटकत होता, पण काही काळानंतर त्याचा संशय वेड्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. दोघांमध्ये रोज वाद व्हायला लागले. प्रेमाच्या जागी संशय आणि दुरावा वाढत गेला. त्या रात्री पंकजच्या मनात केवळ सुडाचा विचार होता. तो संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा निर्धार करून झोपला होता. पहाटे लवकर उठून त्याने पहिल्यांदा आपल्या पत्नीचा जीव घेतला. नंतर त्याच्या 2 मुलांना आणि वृद्ध सासूला निर्दयीपणे संपवलं. त्याचं राग, दुःख, हताशा एवढी टोकाला गेली की तो स्वतःलाही जगू द्यायला तयार नव्हता. शेवटी स्वतःचंही आयुष्य संपवण्यासाठी त्याने गळफास घेतला. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली, ज्यात त्याने स्पष्ट लिहिलं होतं, माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. मी तिला अनेकदा समजावलं, पण तिनं माझी फसवणूक केली, म्हणून मी हे सगळं करत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाचा अंत नव्हता, तर ती समाजासाठी एक मोठा धडा होता. संशयाचं विष किती भयंकर परिणाम करू शकतं हे यातून स्पष्ट झालं. प्रेमानं सुरू झालेलं नातं एका क्रूर शेवटला पोहोचलं. खरंच नीतूने बाहेर कोणाशी संबंध होतं का, की पंकज फक्त आपल्या मनाची खेळ खेळत होता? याचा शोध पोलीस घेत आहेत. पण एक गोष्ट नक्की, संशयाचं विष पंकजच्या डोक्यात एवढं भरलं की त्याने 4 निष्पाप जीवांचे प्राण घेतले आणि स्वतःला त्या जगातून काढून टाकलं. आज त्याचं घर ओसाड पडलं. एक प्रेमकथा शोकांतिकेत बदलली आणि एक संपूर्ण परिवार संपला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. नीतूच्या सहकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. पंकजच्या मनातील संशय हा खरा होता की त्याने केवळ मनाने वेड होऊन निष्कर्ष काढले, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या घटनेनं एक कटू सत्य अधोरेखित केलं. संशय आणि अविश्वास हे कोणत्याही नात्यासाठी प्राणघातक ठरू शकतात. तर मित्रांनो, ही तुम्हाला स्टोरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.